अ, आपले जे पाच बल असतात किंवा ज्याला इंद्रिय म्हटलं गेलेलं आहे. फेथ, एनर्जी, माइंडफुलनेस, कॉन्सन्ट्रेशन अँड विस्डम. श्रद्धा, वीर्य, सती, समाधी आणि प्रज्ञा. हे पाच खूप महत्वाचे आहेत प्रॅक्टिससाठी. ओके. तर आपल्या प्रॅक्टिसला जेव्हा आपण सुरुवात करतो तर सुरुवातीलाच महत्वाचं जे फॅक्टर आहे, पण बिलीफ कशामध्ये ठेवा. बिलीफ अँड फेथ टू डिफरंट थिंग आहे. Okay. श्रद्धा आणि विश्वास दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहे. सुरुवातीला आपण विहारात जातो, त्यानंतर प्रॅक्टिसला सुरुवात करतो, त्यांना तिलाची सुरुवात करतो. राईट. हळूहळू जो आपला विश्वास असतो तो श्रद्धेसाठी बदलत जातो. तर श्रद्धा म्हणजे काय, की श्रद्धा म्हणजे कशी कशी डेव्हलप होणार. तर श्रद्धा डेव्हलप होते अंडरस्टँडिंग ना, की आपल्याला समजायला लागतं. ते आपल्याला समजायला लागतं. श्रद्धा एकदा का आपल्याला समजायला लागलं, फेथ कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग. ओके, नॉट जस्ट बिलीफ. विश्वास नाही, आपल्याला समजतं ते. सप्तपिटकामध्ये भगवान बुद्धांनी याला पंच इंद्रायणी म्हटलेलं आहे. पंच इंद्रायणी. सुत्त निपात 48. पंच इंद्रायणी. तर इंग्लिशमध्ये असे बरेचसे वेगवेगळे अर्थ होतात. कन्व्हिक्शन होतं, बिलीफ होतं. परंतु बिलीफ जे आहे, कन्व्हिक्शन जो शब्द आहे तो वीक आहे त्याच्यासाठी, फेथसाठी. श्रद्धा आणि अंधश्रद्धा दोन्ही मध्ये खूप मोठा फरक आहे. की हळूहळू प्रॅक्टिस जेव्हा वाढत जाते ना, सध्या श्रद्धा सेट जर झाली तर एफर्ट्स त्या दिशेने जातात. श्रद्धा कशी असते माहिती का, की एखाद्या टीचर सारखी. असं की जो कुंभार असतो त्या मातीच्या गोळ्यापासून काही पण परावर्तित करतो, कारण की ते एकवटतात. जे सद्गुण असतात आपले वेगवेगळे, तर श्रद्धेमध्ये सद्गुण एकवटल्या जातात. ओके. श्रद्धेमध्ये सद्गुण एकवटल्या जातात. सद्गुण एकवटले की तिथं अराईज होते समाधी. समाध याला म्हणतो कन्सलिडेशन ऑफ द होलसम स्टेट ऑफ माइंड. चेतोसी एकोदी भाव. आता श्रद्धा डेव्हलप कशी करायची बुद्ध धम्म संघावर.
यासाठी बरेचसे वेगवेगळे उपाय आहेत. जसं की बुद्धानुसती आहे, त्याच्यानंतर बुद्ध धम्म संघ यांना वंदन करणं, रिस्पेक्ट देणं, की मॉर्निंग चॅन्टिंग करणं, पठण करणं, वेगवेगळ्या प्रकारे श्रद्धा डेव्हलप करायसाठी. Okay. काल मी ग्रुपमध्ये अजयच्या आईची काही पोस्ट टाकली. अजयच्या जे होते ते त्यांच्या स्टुडंट्सला फुल्ली बिलीफ नव्हते करू देत त्यांच्या स्वतःवर. आणि ते असं नव्हतं त्यांचं की बा माझंच पदर पकडून तू चालत राहा, असं नव्हतं. जसं की एखाद्या बाईचा मुलगा जो असतो किंवा एखाद्या बायकोचा नवरा तिच्या पदरालाच बांधून असतो, तो मुलगा त्या आईच्या शब्दांच्या बाहेर नसतो, पत्नीच्या शब्दांच्या बाहेर नसतो. तसं अजानच्यानी स्टुडंट्सला ठेवलं नाही किंवा तुम्ही मलाच फॉलो करा किंवा मी जे म्हणतो तीच तुमच्यासाठी अंतिम प्रॅक्टिस आहे, तसं नाही ठेवला. त्यांना सेंड ऑफ केला. कारण की अजानच्या असे असे प्रॅक्टिशनर होते की ते जे बोलायचे ते स्वतः त्यांनी प्रॅक्टिस केलेली होती. इथं खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे असोसिएशनचं. ओके, असोसिएशन खूप महत्वाचा पार्ट इथं निभवतो. तर भगवान बुद्धाविषयी श्रद्धाच उत्पन्न नाही होते, आपला कॉन्फिडन्स क्रिएट नाही होते. ओके, आपला कॉन्फिडन्स भगवान बुद्धाविषयी डेव्हलपच नाही होते. हम्म? पण त्यांनी जो धम्म सांगितलं त्याला कसं काय आपण प्रॅक्टिस करण्यासाठी एफर्ट टाकणार त्यामध्ये, आहे की नाही? पहिले तर बुद्धावर कॉन्फिडन्स असणं गरजेचं, नंतर धम्मावर, नंतर संघावर. तिन्ही याच्यावर आपण कॉन्फिडंट असलो पाहिजे. देन आपण जेव्हा प्रॅक्टिस सुरुवात करतो त्यांना आपलं सेल्फ रिअलायझेशन खूप महत्वाचं आहे. ओन ओन एक्सपिरियन्स खूप महत्वाचे आहे. ओके, ओन एक्सपिरियन्स खूप महत्वाचे असतात. श्रद्धा जोपर्यंत डेव्हलप होत नाही तोपर्यंत खूप कमी, तुम्ही कितीही प्रॅक्टिस केली त्याच्यात एक एक थोड्या काळापुरता त्याचा इफेक्ट राहील, पण तो काही काळानंतर त्याचा इफेक्ट निघून जातो लगेच. काही काळ म्हणजे क्विकली निघून जातो, जास्त वेळ नाही लागत. जशी प्रॅक्टिस सोडली तसा तो इफेक्ट निघून जातो. ऍज अ स्टुडंट भगवान बुद्धांना आपल्याकडून एकच एकच फॅक्टर पाहिजे की आपण सेल्फ प्रॅक्टिशनर पाहिजे, कधी पण फॉलोअर नाही पाहिजे. रिलीजन क्रिएट करतो फॉलोअर्स, सिंपल. धम्म कधी बदलणार आहे का? बिलकुल नाही. धम्माच्या ज्या क्वालिटीज आहे त्या बदलणार नाही, जी शिकवण आहे ती बदलणार नाही, फोर नोबल ट्रूथ बदलणार नाही. राईट, आपल्या ज्या इनर क्वालिटीज आहेत त्या डेव्हलप होतील, बॅड क्वालिटीज रिड्यूस होतील जर प्रॅक्टिस केली तर हे तर बदलणार नाही, पण तू टीचर्स बदलत असतात. ओके, टीचर्स बदलत असतात. जेव्हा आपण एखाद्या टीचर्स मध्ये कॉन्फिडन्स टाकून देतो स्वतःचा, आपली श्रद्धा टीचर्स वर नसली पाहिजे. okay? कारण की आपली श्रद्धा कशावर असली पाहिजे? धम्मावर असली पाहिजे, बुद्धांवर असली पाहिजे. त्या मेनी टीचर्स, खूप टीचर्स असतात असे जे वेगवेगळ्या पद्धतीने शिकवतात. मेनी मेनी डू रॉंग थिंग्स ऑल्सो, रॉंग टीचिंग्स ऑल्सो. काही जण चुकीचं शिकवतात, चुकीचं वागतात.
तर जेव्हा श्रद्धा आपली डेव्हलप होत असते, तर शांतता ऑटोमॅटिक उपलब्धी म्हणून येते सरस. तुम्ही चेक करा की ज्यावेळेस तुम्ही अं, ध्यान करता, ध्यान केल्यानंतर तुम्हाला एक अर्धा तास, एक तास केल्यानंतर तुम्हाला 1 ते 2 तासाचा इफेक्ट तिथं राहतो. ओके. तुम्ही व्यक्तीवर ज्यावेळेस विश्वास ठेवताय आणि प्रॅक्टिसवर विश्वास ठेवताय, दोन्हीमध्ये खूप मोठा फरक आहे. त्यामुळं अजानच्या आणि भगवान बुद्ध म्हणतात, अजानच्याच पण भगवान बुद्ध म्हणतात की तुमचं सेल्फ रिअलायझेशन खूप महत्वाचं आहे. देर आर मेनी टीचर्स. ओके. तर शिकवतील खूप, गुड टॉकर ऑल्सो. ओके. खूप धम्म सांगेल, बट इट डझंट मीन ना की दे आर रिअलाइज ना. ओके. की त्यांना रिअलायझेशन झालेलं आहे. तर भगवान बुद्ध काय म्हणतात की आपली जी श्रद्धा असली ती पाहिजे ती बुद्ध धम्म आणि संघाविषयी असली पाहिजे. पण मोस्टली श्रद्धा ही डिपेंड ऑन द एक्सपिरियन्स असली पाहिजे, रिअलायझेशन असली पाहिजे. दॅट्स द मिनिंग ऑफ श्रद्धा ना. तेच तर श्रद्धाचा अर्थ आहे की फेथ कम्स फ्रॉम अंडरस्टँडिंग. जेव्हा आपण धम्मावर श्रद्धा ठेवू, इट कांट बी चेंज ना. कधी बदलणार नाही. देर आर मेनी मंक्स, कितीतरी भिक्खू आहेत जे आपले शील तोडतात, ते बाहेरून दाखवतात. आउटर फॉर्म ना आपण बऱ्याच वेळेस डिल्युजन मध्ये जातो, आउटर फॉर्म ना आपण बऱ्याच वेळेस चुकतो. ओके. आउटर फॉर्म ना आपण काय होतो की बऱ्याच वेळेस चुकून जातो. तर ही आहे श्रद्धा. श्रद्धा काय करते की आपले जे सद्गुण आहे त्यांना एकवटते आणि त्यानंतर आपले जे एफर्ट्स आहेत, ते एफर्ट अँड फेथ हे बॅलन्स झाले पाहिजे बाय विजडम. श्रद्धा आणि तुमची जी कार्यक्षमता आहे किंवा जी ऊर्जा आहे ती बॅलन्स झाली पाहिजे विथ विजडम. जर तुम्ही श्रद्धा रॉंग ठिकाणी टाकली, तुम्ही किती एफर्ट करा, बिकॉज दॅट विथ ती जी श्रद्धा तुम्ही रॉंग ठिकाणी टाकली, दॅट नॉट कमिंग फ्रॉम द विजडम. जर विजडम वाईज नसेल तर मग काही खरं नाही. इट ऑल गोज रॉंग. सर्व काही रॉंग होत जातं. Okay? तर श्रद्धा आणि सती, यू शुड बी अवेअर ना. आपण माइंडफुल असलो पाहिजे की व्हॉट वी आर डुईंग नाव. एक्सपिरियन्स बेस्ड ज्यावेळेस व्यक्ती प्रॅक्टिस करतो, रिअलायझेशन बेस्ड प्रॅक्टिस जी असते, दॅट इज टू गुड. ती सर्वात चांगली असते. नो मॅटर तुम्हाला एक 5 मिनिटाचं का अनुभूती जर होत असेल आनापानामधून, एक 5 मिनिटाची शांतता किंवा 2 मिनिटाची शांतता, दॅट इज द ट्रूथ. ते सत्य आहे तुमच्यासाठी जे तुम्ही चाकलेलं आहे. मग तुमचे जे एफर्ट्स आहेत, तुमचे जे कार्य आहेत त्याच दिशेने जातात. जर तुम्ही सेल्फ रिअलाइज केलेलं असेल तर, तुम्हाला स्वतः अनुभूती झालेली असेल तर, मग त्या दिशेने जातात. कंटिन्यू मग आपण फोकस राहतो, माइंडफुल राहतो. इथं तर माइंडफुलनेसचा अर्थ चार चार पठाण आहे. ते, अं, 4 प्रकारच्या सती आहेत. काया, वेदना, चित्त आणि तम.
परंतु माइंडफुलनेस जी आपण टाकत आपल्या बॉडी प्रती, सपोज एखादा व्यक्ती तुम्हाला शिकवते की पानाती पाताचा अर्थ हत्या करणं. नीट ऐका मी काय बोलत आहे. एखादा व्यक्ती तुम्हाला शिकवते की पानाती पाताचा अर्थ हत्या करणं, आणि त्याचा अर्थ काय आहे? पानाती पाताचा अर्थ हत्या न करणं. प्राणातिपात, प्राण आत पात. जो प्राण आपण आत घेते त्याचा पात नाही करायचा. प्राण कुठे आहे? श्वासामध्ये, ब्रिदिंग. ओके. जीवन कुठे आहे? श्वासामध्ये आहे. कुठे आहे? त्याच्या श्वास बंद करा, फिनिश गोष्ट. तुमचं जीवन खलास. तर प्राणातिपात, त्या प्राणाचा पात करायचा नाही जो आत घेते आपण. मग असे जेवढे जीव आहेत जे प्राण आत घेते त्यांचा पात करायचा नाही. सेम अंगुलीमालचं उदाहरण घ्या. कशाला जास्त दुसरं तिसरं उदाहरण घ्यायचं? अंगुलीमालचं उदाहरण घ्या. चुकीची शिकवण दिल्या गेली की हत्या कर, मग तुला जे काही त्यांचे कन्व्हिक्शन झालेलं आहे, कन्व्हर्सेशन झालेलं आहे. तर काय झालं की श्रद्धा चुकीच्या ठिकाणी टाकली. अंगुलीमालांनी एफर्ट रॉंग टाकले. सती, कायच्या प्रती सती पण त्यांची रॉंग झाली. माइंडफुलनेस कुठं फोकस झाली त्यांची? मला हत्या करायची, मला बोट मला मला बोटांची माळ करायची. ती झाली त्यांची सती. ऑलवेज फोकस ऑन रॉंग, रॉंग थिंकिंग ना. चित्तानुपसना कशी? रॉंग. एफर्ट्स कसे होत आहेत? चार प्रकारचे एफर्ट्स. कोणते एफर्ट्स करतायत मग अंगुलीमाल? की हत्या करण्याच्या विचाराला वर आणायचं, हत्या न करण्याच्या विचाराला खाली दाबून टाकायचं. राईट. जे चार प्रकारचे एफर्ट्स आहेत त्यापैकी मी तुम्हाला दोनच सांगत आहे. जो विचार उत्पन्न होते त्याला, वाईट विचार त्याला वर आणणं, आणि जो विचार झालेला नाही वाईट, त्याला वर आणण्याचा प्रयत्न करा. बघा, माइंडफुलनेस सुद्धा चूक, त्याच्यानंतर एफर्ट सुद्धा चूक, तुमचा वेळ सुद्धा वाया चालला जातो. अंगुलीमालांची पारमिता होती. इवन आपली सुद्धा आहे, कारण की भगवान बुद्ध म्हणतात की जर तुमचा मनुष्य जन्म झालेला आहे, मनुष्य जन्म झालेला आहे, तुम्ही जर धम्म ऐकताय, तुमच्या शरीराचे सगळे पार्ट जर व्यवस्थित आहे, तर 100% तुम्हाला निब्बान भेटू शकता. निब्बान भेटू शकता. तर हे सगळे इंटरकनेक्टेड आहे. विचार जसं अंगुलीमालाचे होते. क्रोधाचे विचार, हत्या करण्याचे विचार. कंटिन्यू. फन्या हरायचंच नाही होणार ना. विजडम कस काय हरायचं होईल? नो विजडम. ही इज जस्ट अ फॉलोअर दे, ही इज नॉट प्रॅक्टिशनर. प्रॅक्टिशनर गेट द विजडम. जो व्यक्ती प्रॅक्टिशनर असतो त्याला पन्या प्राप्त होत असते. जो व्यक्ती फॉलो करतो त्याला कधीच प्रज्ञा प्राप्त होत नाही. राईट. तर या सगळ्या गोष्टी इंटरलिंक आहेत. आपण जर म्हटलं की मी ही प्रॅक्टिस करत आहे, ओके,
तर तुमचा स्वतःचा एक्सपिरियन्स काय आहे त्या बाबतीत? मी दरवेळेस सांगत आलेलो आहे की कनेक्ट एकाच गोष्टीसोबत करायचं आहे, फोर नोबल ट्रूथ. दॅट्स इट. ओके, फोर नोबल ट्रूथ. तुमच्या जीवनामधून चार आर्य सत्यांचा संपर्क, तुमच्या जीवनामध्ये चार आर्य सत्याचा संपर्क तुमच्या एक्सपिरियन्स वरून यायला पाहिजे, रिअलाइज व्हायला पाहिजे तुम्हाला. फोर नोबल ट्रूथ रिअलाइज व्हायला पाहिजे. म्हणून ज्यावेळेस आपण श्रद्धा डेव्हलप करत आहे, तर आपण कुठं डेव्हलप करत आहे, आपण कशामध्ये काय करत आहे, हे खूप इम्पॉर्टंट राहत. एखादा व्यक्ती ज्यावेळेस श्रोतापन्न होऊन जातो, त्याची श्रद्धा अनशेकन असते. त्याला पाठ कळलेला असतो. ही नेव्हर चेंज. हे 2 वर्ष वन्स समाधी कम ना, समाधी आली आणि जर तुम्ही विवेचन केलं, माइंडफुल आहे आणि एफर्ट्स राईट आहेत, फेथ परफेक्ट आहे, स्टिलनेस आहे तुमच्या मनामध्ये. समाधीचा अर्थच काय आहे? समाधीचा अर्थ काय असतो की मन एका ठिकाणी राहणे. तर तुम्ही बदलत नाही. ओके, तुमची श्रद्धा बदलत नाही. दॅट्स द समाधी ऑल्सो. तो पण एक समाधीचाच प्रकार आहे. तो पण एक समाधीचाच प्रकार. म्हणून टीचर्सच्या बाबतीमध्ये तुम्ही श्रद्धा नाही ठेवायची. ओके, तुम्ही बिलीव्ह करा. ओके, तुम्ही बट केव्हा डेव्हलप करायची श्रद्धा टीचर्सवर? ज्या वेळेस तुम्ही वर्षानुवर्ष पाहताय. ओके, इयर्स ऑफ लॉट. अजांच्या इज बेस्ट कल्याण मित्र. अजांच्या काय म्हणतात की आउटर फॉर्म जो कल्याण मित्रचा आहे, त्याच्यावर तुम्ही जेवढी श्रद्धा डेव्हलप करसाल, त्याच्यापेक्षा इनर कल्याण मित्र डेव्हलप करा. इनर कल्याण मित्र कोण? तुमच्या गुड क्वालिटीज, तुमचे चांगले गुण जे निब्बाणापर्यंत घेऊन जाते, ते तुमचे रिअल कल्याण मित्र आहे. तुमचे सद्गुण चांगले, जे चांगले गुण आहेत, ते तुमचे रिअल कल्याण मित्र आहेत. मग मुद्दा काय म्हणतात की अप्पमादेन संपादेत. एक्झर्ट युअर सेल्फ. बी माइंडफुल. Mindfulness is the path to the deathless. Unmindfulness is the path to the death. जिथं श्रद्धा नाही, जिथं माइंडफुलनेस नाही, तिथं काय आहे? पमाद. तिथं पमाद. तिथं दुर्गुण आहेत. का आपण भगवान बुद्धांसमोर जेवणाआधी आपलं भोजन ठेवत आहे? का आपण पाणी ठेवत आहे? का उठल्या उठल्या त्यांना वंदन करतो? का आपण त्यांच्यासमोर फुलं ठेवतो? का आपण संघ आला? संघ कोणतं? सावक संघ. पाहुणेयो पाहुणेयो दक्खिनेयो. ओके, तो संघ जो शील तोडत नाहीये. का आपण त्यांच्यावर अं, वंदनीय, अंजली करणीय, पण का आपण हात जोडून त्यांच्या समोर उभं राहत? का त्यांना वंदन केल्यानंतर, हात जोडून उभं राहिल्यानंतर, इव्हन पाहिल्यास नंतर सुद्धा असंख्य पुण्य होतात. इव्हन पाहिल्यानंतर संघाला जर एक संघ किंवा एक भिक्खू जर अं, चांगला प्रॅक्टिशनर आहे, न शील तोडणारे, त्यांना पाहिलं तरी 1,000 जन्मासाठी आपली जी दृष्टी आहे ती चांगली राहते. आपली जी डोळे आहेत ते कधीच आंधळे होत नाही जर चांगल्या भिक्खूंना पाहिलं तर. विथ फेथ, विथ श्रद्धा.
विथ रिस्पेक्ट, आदर. तर जर श्रद्धा बरोबर असली तर फेथ बरोबर असतो. तर वीर्य, वीर्य, ऊर्जा, एफर्ट्स, आपले एफर्ट्स राईट जातात. आपली सती आपली मेमरीची असते ती फुल ऑफ जॉय अँड हॅपीनेस अँड स्टिलनेस. प्रीती आणि एकाग्रतेनं भरून जातो आपण. श्रद्धा खूप पॉवरफुल आहे. त्याच्यानंतर वीर्य जे आहे, आपण जे एफर्ट्स टाकत आहे ते पण खूप महत्वाचे आहेत. कुठे टाकत आहे आपलं जे जीवन आहे, आता जसं की तुम्ही 1 दिवस 2 दिवस 3 वर्षापासून इथं प्रॅक्टिस करत आहे चित्त विवेकामध्ये. कोणाला रिझल्ट आले, कोणाला नाही आले, कोणाला एक्सपिरियन्स आले नाही आले, डिपेंड त्यांच्या एफर्टवर. डिपेंड करते एफर्ट्सवर की आपण एफर्ट्स कसे घेतले. जसं की आपण दरवेळेस टाकायचो की सकाळपासून हे करा, दुपारी हे करा, संध्याकाळी हे करा, हे प्रवचन ऐका, एंटरटेनमेंट कडे जाऊ नका, हे पण लिहायचं दरवेळेस. काही जण खूप समोर गेले, बोटावर मोजणे एवढे, ती एकच. तर अंडरस्टँडिंग जी आहे, जी पन्या आहे, ती डेव्हलप केव्हा होईल, ज्यावेळेस आपल्याला राईट प्रॅक्टिस भेटेल. त्यामुळे असोसिएशन खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करते इथं. जो सहवास असतो तो खूप महत्वाचा असतो. पुण्यतं अनुत्तरं पुण्यं खेत्तं. जर अशा ह्याच्यात आर्य संघाची जर साथ लावत असेल तर त्यांचा सहवास सुद्धा आपल्याला पुण्याचा लाभ कंटिन्यू करून देत असतो. हे का होतं? संघाप्रती श्रद्धा, संघाप्रती श्रद्धा. तर ज्यावेळेस आपण टीचर मध्ये बिलीव्ह करत आहे, विश्वास ठेवत आहे, तर आपण रेकग्नाइज केलं पाहिजे आपल्या सेल्फ एक्सपिरियन्स वरून. जसं की अजानच्या जे होते, मी तुम्हाला आधी सांगितले, अजानच्या कधीही सेम लाईक भगवान बुद्ध ना, भगवान बुद्धांनी पण ज्यावेळेस भिक्खू अनंत झाले तर त्यांना सेंडेम केला, सेंडेम ऑफ केला, जाऊ दे. तर प्रॅक्टिस जी आहे ती याच पद्धतीने वाढत राहते. परियत्ती, पतिपत्ती, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट आहे पतिवेद, रिअलायझेशन. ज्यास आपण समाधी म्हणतो, रेफर टू फोर जाना. परंतु स्टिलनेस इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला कोणती गोष्ट आता जसं की बाजूला एका पक्षाचा आवाज येते आणि माझ्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू, तर या पक्षाचा आवाज मी रेकग्नाइज नाही करू शकणार. जर मी फोकस केलं पक्षाच्या आवाजावर, त्यास मला हळूहळू समजायला लागेल कशाचा आहे आणि कुठून येते आणि किती दूर आहे. हे नॉलेज केव्हा अंडरस्टँड झालं मला? ज्यावेळेस मी स्टिल झालो, शांत झालो. तर भगवान बुद्ध अंगुत्तर निकायामध्ये म्हणतात भिक्खू सोनाला, की भिक्खू म्हणजे सोना, तुझे जे जे हे 5 बल आहेत ते बॅलेन्स झाले पाहिजे, एकामेकासोबत बॅलेन्स झाले पाहिजे. लूटचं उदाहरण भगवान बुद्धांनी जे तार असते, गिटारची तार, तर गिटारची तार जर एकदम ढिल्ली सोडली तर ती वाजणार नाही, त्याच्यामधून राईट पिच येणार नाही. आणि तीच जर एकदम टाईट बांधली
तर त्याच्यामधूनही राईट पिच येणार नाही. भगवान बुद्ध प्रश्न विचारता येईल का बा सोना याच्यामधून असं असं केलं तर येईल का? भिक्खू सोना म्हणतात की नाही. तर जास्त जर ताणलं, ओव्हर अराउज जर झालो आपण, ओव्हर एफर्ट जर घेतले, दॅट लीड्स टू रेस्टलेसनेस. ओके, त्यामुळे काय होईल की आपण थकून जाणार खूप. दॅट लीड्स टू रेस्टलेसनेस. आणि कमी जर श्रम टाकले, दॅट लीड्स टू लेझीनेस. ते कुठं नेईल आपल्याला? आळसाकडे घेऊन जाईल. आळस. परंतु जर एकदम व्यवस्थित जर ठेवलं तर त्यामधून सुंदर आवाज देईल. तसंच श्रद्धा, पन्या, एफर्ट्स, श्रद्धा, ऊर्जा किंवा कार्यक्षमता म्हणूया आपण. श्रद्धा, ऊर्जा, सती, समाधी आणि पन्या हे ट्यून पाहिजे एकमेकास. राईट ट्यून पाहिजे, योग्य वेळी वापरता आलं पाहिजे. योग्य वेळी आपल्याला वापरता आलं पाहिजे. मी दरवेळेस तुम्हाला बरेच उदाहरणं देऊन देऊन सांगितलेलं आहे की आपली प्रॅक्टिस आपल्याला कशी डेव्हलप करावी लागते. आपण आपली श्रद्धा डेव्हलप करत नाही. बस जे चालू आहे ते चालू द्या. सकाळी उठायचं आणि त्यानंतर अं, जसं आहे तसं चालू द्यायचं. बसायचं, ध्यान करायचं, पुन्हा मग निघून जायचं. नंतर पंचशील जे आहेत ते ब्रेक करायचे. दिवसभरामध्ये मनात येईल तसं बोलायचं, मनात येईल तसं करायचं. मग ज्या वेळेस असं आपण वागतो ना त्यावेळेस इम्बॅलेन्स होऊन जातात या 5 फॅकल्टीज. 5 जे इंद्रिय आहे ते आपले, जे निब्बाणासाठी निब्बाण दाखवत असतात, दरवेळेस तुम्हाला प्रॅक्टिस दाखवत असतात, हे इम्बॅलन्स होऊन जातात. तर श्रद्धा, पन्या, ऊर्जा आणि समाधी या चारीला जर बॅलन्स करायचं असेल, चारीला जर एकवटायचं असेल तर सती खूप महत्वाची आहे. खूप महत्वाची आहे. जर जास्त सती असेल, एकदम जास्त, सर्व काही सर्व आपण जास्त करत आहे, तर श्रद्धा जास्त करत आहे, तर काय होईल माहिती का? आपण ते जे भिक्खू होते, जे फक्त भगवान बुद्धाला पाहण्यामध्येच आनंद घ्यायचे, त्यासारखं होऊन जाईल की भगवान बुद्धासमोर वंदन करणं, भगवान बुद्धांसमोर डोळ्यातून पाणी आणणं, हं? त्या टाईप होऊन जाईल. तर अतिश्रद्धा आणि एकदम कमी असेल तर भगवान बुद्धाविषयी विश्वास राहणारच नाही. काही काही जण जे असतात ना, ते काही काही प्रॅक्टिशनर असे पण आहेत, पोस्ट फोनर आहेत. पोस्ट फोनर माहिती आहे का? आजचं काम उद्यावर टाकणार आहे. ही जी आदत असते ना, ही आदत अशाकडे लीड करत जाते की जाऊ दे, आता या जन्मामध्ये तर माझी प्रॅक्टिस काही होत नाही, मी मैत्रीय बुद्ध जेव्हा येतील त्यावेळेस प्रॅक्टिस करेल. आता कोणाला माहिती की मैत्रीय बुद्ध केव्हा येतील? फक्त भगवान बुद्धांना. तर पोस्ट फोनवर आपण बनलो नाही पाहिजे. जर श्रद्धा नसेल तर 100% त्या टाईप आपण, अति असेल तरी आणि कमी असेल तर. ज्यावेळेस आपण समाधीवर काम करत आहे तर श्रद्धा स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं असतं. जर श्रद्धा स्ट्रॉंग असेल आणि विश्वास असेल तर तो व्यक्ती समाधीपर्यंत क्विकली पोहोचतो, जास्त वेळ नाही लागत.
आणि जर स्ट्रॉंग माइंडफुलनेस असेल, सती जर चांगली असेल, तर ती सती आपल्या मनाला प्रोटेक्ट करते वाईट पासून जाण्यासाठी. मनात येईन तसं नाही होऊ देत. जर सती बरोबर असेल तर मनात जे येईन ते म्हणजे दुर्गुणांना वावडा नाही देत, दुर्गुणांना काम नाही करू देत सती. परंतु यामध्ये सर्वात मेन रोल जो आहे तो असतो कल्याण मित्रचा. ओके. जर का तुम्हाला कल्याण मित्र भिक्खू असो, ले पर्सन असो, भिक्खुनी असो किंवा ले उपासिका असो, तर आपण केव्हा कल्याण मित्र बनवतो की बा या व्यक्तीला थोडंफार आपल्यापेक्षा माहिती आहे. ले कल्याण मित्र जे असतात मोस्टली ते चुकतात, मोस्टली चुकतात. जसं की मोस्टली ज्या वेळेस जास्त नेम अँड फेम होतं, तर ते व्यक्ती काय आहे की त्याचा त्याचा उपयोग घ्यायला लागतात. नेम अँड फेमचा उपयोग नाही, त्याला म्हणू की आपण आनंद घ्यायला लागतात. जे स्टुडंट्स असतात त्यांच्या संपत्तीचा दुरुपयोग करायला लागतात. असे खूप आहेत, ऑनलाईन खूप आहेत. मी तुम्हाला आता सांगतो, याच देशात नाही, असंख्य देशात जितके देश आहेत बाहेर तेवढ्यामध्ये प्रत्येक ठिकाणी असं होते, आताही होते. ज्यावेळेस सर्व काही बॅलन्स असेल जसं त्या गिटार सारखं एपाची फॅक्टर, तर बरोबर जे जे फळ आहे, जे मॅच्युरिटी आहे ती येऊन जाईल. भगवान बुद्धांनी काय म्हटलं की या पाचही इंद्रियांमध्ये सर्वात चीफ जे आहे, अग्ग जे आहे ते विजडम आहे, प्रज्ञा असेल, अंडरस्टँडिंग असेल तर फेथ बरोबर जाईल. प्रज्ञा असेल, अंडरस्टँडिंग असेल तर एफर्ट्स बरोबर जातील, राईट एफर्ट्स. बिलीफ फॉलो जर करायला लागसाल, बिलीफ बिलीफ बिलीफ, कुठं काय वापरायचं हेच जर माहित नाही, हे बघा सिंपल सांगतो, अन्नाच्या जागी जर शेण खायला लागलो तर कसं होणार आहे? सेम थिंग तशीच आहे अंडरस्टँडिंग. आपल्याला कळलं पाहिजे की आपण काय खाल्लं पाहिजे, एव्हरी डे आपण काय इनपुट केलं पाहिजे आपल्या माइंडला, आपण कसं नरिश केलं पाहिजे आपल्या मनाला, खूप महत्वाचं असतं. एक एक भिक्खू होते, विफल्ली विपल विपल्ल विपल्ल विपल्ली होतं, विपल्ली ओके, विपल्ल विपल्ल, हा. तर खूप फेमस होते, खूप ग्रेट टीचर होते. ओके. खूप ग्रेट टीचर होते, परंतु फक्त शिकवायचे, प्रॅक्टिस नव्हती. ओके. शी प्रॅक्टिस नव्हती आणि ती इतके फेमस झाले ना, ते खूप फेमस झाले. आणि मग त्यांना काय वाटलं की चला एवढं सगळं नाव झालं, सगळं झालं, मग ते शीलच पालन नव्हते करत, फक्त पंचशील जे ते सुद्धा पालन नव्हते करत. ओके. पंचशील सुद्धा पालन नव्हते करत. तर काय होतं की आणि जे जे लोक दान द्यायचे त्याचा दुरुपयोग करून घ्यायचे. कारण की सपोज भगवान बुद्धांचे खूप दक्खिन विभंग सूत्रामध्ये भगवान बुद्धांनी खूप चांगलं उदाहरण दिलेलं आहे की भिक्खूंनो, की जर तुम्ही शिलामध्ये नाही आणि तुम्ही जर दान ऍक्सेप्ट करताय, तर ते दान ऍक्सेप्ट केल्यापेक्षाही तुम्ही जर एक लोखंडी गोळा जो आहे टपलेला, लाल बुंद गोळा, तुम्ही तो जर खाल्ला ते पुरेल, परंतु एक चम्मच भाताचा जो दानामध्ये आलेला ते तुम्ही खाल्ला नाही पाहिजे. जर तुम्ही दाक्षिणीय नाहीये, दाक्षिणीय म्हणजे काय, तुम्ही दानास पात्र जर नसाल तर ते तुम्ही खाल्लं नाही पाहिजे.
किती स्ट्रॉंग उदाहरण देत आहे भगवान बुद्ध. भगवान बुद्ध काय म्हणतात की जर तुम्ही दानास पात्र नाहीये, तुम्ही शील तोडताय. तुम्ही जर शील तोडताय, तुम्ही दानास जर पात्र नाही, तर त्या लोकांनी दिलेलं दान तुम्ही जर ऍक्सेप्ट करत असाल, तर ते तुम्हाला हेल्थ पर्यंत घेऊन जाईल. ओके. तर विपल्ली जे होते ते खूप चांगले कम्युनिकेटर होते. ओके. प्रॅक्टिस नव्हती. बघा, खूप महत्वाचं सांगत आहे. खूप महत्वाचं सांगत प्रॅक्टिस नव्हती. पुस्तकातून सांगायचं फक्त बस. विपल्ली उदाहरण. एक्झॅक्ट नाव मी ग्रुपमध्ये टाकेल ना. भिक्खू होते. तर हे विपल्ली दानाचा दुरुपयोग करणे आणि पंचशील तोडणे. पंचशील तोडणे म्हणजे सगळे तुटेल. तुम्ही लक्षात ठेवा मी काय म्हणत होतो. सेम थिंग आजचे टीचर सुद्धा करतात. स्टुडंट्सच्या दानाचा दुरुपयोग, स्टुडंट सोबत सेक्शुअल कनेक्शन्स क्रिएट करणे, हे सगळं करतात. परंतु विपल्ली जे होते ते भिक्खू होते आणि भिक्खू असताना त्यांनी हे पंचशील तोडले आणि त्यांचा मृत्यू झाला. मृत्यू झाल्यानंतर ते एक गोल्डन फिश बनले. ओके. अति सुंदर मासा बनले, अतिशय सुंदर, गोल्ड कलर. आणि तो मासा एकानं पकडला. त्याला पकडला. आता त्यांना गोल्ड कलरचाच का त्यांना हे झालं, अतिशय सुंदरता का आली? कारण की त्यांनी मागच्या जन्मामध्ये भिक्खू असताना धम्म शिकवला, परंतु प्रॅक्टिस नाही केला, त्यामुळे पुण्य कमी भेटले. धम्म शिकवणं पण प्रॅक्टिस नाही करणं, त्या अनुषंगानं यामुळं पुण्य कमी भेटतात. रिअलायझेशन मधून शिकवणं, दॅट इज सो हाय. तुम्ही जसं म्हणता तुम्ही तसं जर करत आहे, तर ते अति सुंदर. तर असे खूप सगळे शिक्षक आहेत जे साधे पंचशील सुद्धा पालन करत नाहीत. दानाचा दुरुपयोग करणं, जे स्टुडंट्स असतात त्यांच्यासोबत सेक्शुअल रिलेशन्स क्रिएट करणं, नावाचा दुरुपयोग करणं, नावाचा काय म्हणतात त्याला, आनंद घेणं, प्रसिद्धीचा आनंद घेणं, या सर्व गोष्टी काय लीड करतात हेल्थ कडे. मग काय होतं की ते घेऊन येतात त्या माशाला आणि भगवान बुद्धांच्या समोर आणतात. तर भगवान बुद्ध म्हणतात, हे विपल्ली आहेत म्हणतात. मागच्या जन्मामध्ये हे भिक्खू होते. जस्ट आता भगवान बुद्धांचे आता हे यांचा मृत्यू झाला आणि हे भिक्खू होते. परंतु यांनी दानाचा दुरुपयोग केला आणि हे हेल्थ साठी डेस्टिनाइड आहे. हे हेल्थ साठी डेस्टिनाइड आहे, म्हणजे हेल्थ साठी हे जाणार आहेत, नरकामध्ये जाणार आहे प्राणी लोकातून. तर तो जो मासा असतो तो एक्नॉलेज करतो, यस, एक्नॉलेज करतो आणि काय करतो, स्वतःचं डोकं आदळून घेतो. नाही, कपिल नाही. कपिल नाही. डोकं आदळून घेतो. डोकं आदळल्याबरोबर भगवान बुद्ध म्हणतात की आता हा नरकामध्ये गेलाय. आता हा नरकामध्ये गेलाय. किती सुंदर उदाहरण आहे. तर आपण आपली श्रद्धा योग्य ठिकाणी लावणं खूप गरजेचं असतं. आपण आपली श्रद्धा संघ, धम्म आणि बुद्धावर ठेवणं खूप महत्वाचं असतं. की खूप टीचर्स आहेत, मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, आज कितीतरी वर्ष झाले खूप सगळ्या टीचर्सच्या ह्याच्यातून आपण वेगवेगळं शिकत राहतो. परंतु जोपर्यंत अष्टांगिक मार्गाचा पूर्ण लवलेश आपल्या शिकवणीमध्ये येत नाही, प्रॅक्टिस मध्ये येत नाही, तो मार्ग नसतो. जिथं समाधी नाही तिथं मार्ग नाही, मी स्पष्ट सांगत आहे. इतकं इझी पण नाही. आज 1000 वर्षानंतर भगवान बुद्ध गेल्यानंतर फक्त नेय आणि पदपरम आहेत. या जगामध्ये पदपरमांची संख्या खूप आहे, ते खूप आहे. परंतु नेय पहिले आपल्याला
शिकावं लागतं, त्याच्यानुसार प्रॅक्टिस करावं लागते आणि विथ रिअलायझेशन समोर एफर्ट्स टाकावं लागतं. ही असते श्रद्धा. परंतु श्रद्धा आपली बेस्ड असली पाहिजे अंडरस्टँडिंग. आपल्याला समजलं पाहिजे श्रद्धा कशामुळं उपलब्धी होते. बिकॉज ऑफ प्रज्ञेमुळे श्रद्धा आपण त्या ठिकाणी ठेवत आहे. त्या ठिकाणी श्रद्धा ठेवते मग याचा अर्थ काय आहे की आपण आपला टाइम तिथे देते. आपलं अमूल्य अमूल्य संपत्ती जी आहे ती आपण तिथे टाकत आहे. तर त्या संपत्तीचा त्या वेळेचा उपयोग व्हायला पाहिजे. ओके. आता मी तुम्हाला जर शिकवते तर मी तुमच्या वेळेचा उपयोग तुमच्यापासून बरोबर करून घेतला पाहिजे. ते माझं प्रथम कर्तव्य आहे की तुम्हाला योग्य प्रॅक्टिस देणं, तुम्हाला योग्य दिशेनं नेणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे. याचं मी तुम्हाला जे सध्या सांगत आहे. मी जर इथं बसलेलो आहे तुम्हाला शिकवण्यासाठी, तर तुमच्या हातून चूक न होऊ देणं, तुमची सती व्यवस्थित राहणं, तुमची समाधी व्यवस्थित राहणं, तुम्हाला तुमचे एफर्ट्स त्या दिशेनं नेणं, तुमची तुम्हाला श्रद्धेसाठी प्रेरित करणं, तुम्हाला एफर्ट साठी प्रेरित करणं हे माझं कर्तव्य आहे, हे माझं काम आहे. परंतु राईट दिशेनं नेणं. अजून सांगा ते अष्टांगिक मार्गाशिवाय पर्याय नाही. की तेव्हा सारीपुत्ताला भगवान बुद्धांनी म्हटलं तो सो तो काय आहे स्रोत. सारीपुत्ता सांग काय आहे स्रोत, काय स्ट्रीम काय. सारीपुत्त म्हणतात की जो व्यक्ती अष्टांगिक मार्गामध्ये प्रवेश करत आहे तोच स्वतः पत्ती मग्गामध्ये प्रवेश करत आहे. अरे तुमच्याकडे स्टिलनेसच नाहीये, समाधीच नाहीये, एकाग्रताच नाहीये, अवेअरनेसच नाहीये, राईट एफर्टच नाहीये, राईट सतीच नाहीये, श्रद्धाच नाहीये. कुठून निब्बाण प्राप्त होणार आहे? 2 दिवसात, 10 दिवसात? हा, का एखादा कोर्स केल्यानं निब्बाण प्राप्त होणार आहे? 10 दिवसाचा, 20 दिवसाचा? नाही होत. असं नाही होत. आपले एफर्ट्स त्या दिशेने जाणं गरजेचं आहे. एफर्ट साठी सिंपल उदाहरण देऊन देतो मी तुम्हाला. जास्त काही विचार करायची गरज नाही. एकदम सिंपल उदाहरण. एक व्यक्ती तुम्हाला सांगतो की नागपूर जाण्यासाठी हा रस्ता आहे. एक व्यक्ती तुम्हाला सांगतो की नागपूर जाण्यासाठी हा रस्ता आहे. एक रस्ता जातो नागपूरच्या विरुद्ध दिशेनं, एक रस्ता जातो नागपूरच्या दिशेनं. दोघांनी रस्ते सांगितले, परंतु एकानं चुकीचं सांगितलं, एकानं बरोबर सांगितलं. यामध्ये सर्वात जास्त लॉस काय माहिती का? वेळ आणि एफर्ट. एकदा का तुम्ही चुकीच्या दिशेने गेले, थोड्या वेळपर्यंत तुम्हाला सगळं ठीक वाटेल, जोपर्यंत तुम्हाला समोर कळत नाही की मी चुकीच्या रस्त्याने गेलो. आणि जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत खूप वेळ झालेला असतो. खूप समोर निघून जातात त्या चुकीच्या रस्त्यानं. आणि मग काय होतं की जेव्हा आपण वापस येतो ना, तर दुःख होतं की यार मी इतक्यात समोर कस काय चालल्या गेलो, नागपूर तर इकडं होतं. हे उदाहरण खूप गोष्टीसाठी लागू पडतं. विदाऊट 4 आर्य सत्य रिअलायझेशन नाहीये. तुम्ही काही करा, तुम्ही अनंत होऊच शकत नाही 4 आर्य सत्याशिवाय. तुम्ही किती काही केलं, ओके, किती पठण करा, चॅन्टिंग करा, किती काही करा, विदाऊट फोर नोबेल ट्रूथ इम्पॉसिबल आहे अनंत होणं. का? कारण की चौथं जे आर्य सत्य आहे ते काय? आर्य अष्टांगिक मार्गच आहे. किती सुंदर मार्ग दिलेला आहे, परंतु दुर्गुण करू देत नाही. दुर्गुण आपल्याला त्याच्यावर चालू देत नाही. ओके. म्हणून आपण आपला टाइम कुठं टाकला पाहिजे, खूप इम्पॉर्टंट आहे. विचार करा, त्या चुकीच्या रस्ता सांगणाऱ्या माणसाला तुम्ही 10 वेळेस जर फॉलो करसाल तर किती वेळ जाणार आहे? फॉलो करसा ना. शब्द कधीही लक्षात ठेवा, मी खूप योग्य प्रकारे शब्द वापरतो. फॉलो करसाल. एकदा का तुम्हाला एक्सपिरियन्स झाला, फॉलोअर्स हे आंधळे असतात, डोळे बंद करून त्याच रस्त्याने चालत राहतात. प्रॅक्टिशनर्स जे असतात त्यांना रिअलाइज होतं, अरे एकाला विचारलं, दोघाला विचारलं, चौघाला विचार, हा नागपूरचा हाच रस्ता आहे.
फॉलोअर्स काय, नाही नाही यांनी सांगितलं ना, हेच बरोबर आहे, मग चला त्या दिशेला. हे असतात फॉलोअर्स. त्यांच्या याच्यावर पट्टी लागून जाते, आंधळे होऊन जातात. ओके. तर हे विपरीतचं खूप चांगलं उदाहरण होतं, ज्याच्यावरून आपण समजू शकतो की त्याच्यानंतर पोतली बुद्ध आहे. पोतली बुद्धाचं उदाहरण आहे. म्हणून जे तुम्ही शिकवता ते तुमची प्रॅक्टिस असणं गरजेचं आहे. की तुमच्या ऍक्शन्स मधून कोणतीही चूक घडायला नाही पाहिजे. ऍज अ टीचर म्हणतोय मी तुम्हाला, तुमच्या नाही, ऍज अ माझी माझी माझ्या ह्याच्यातून कोणती चूक घडायला नाही पाहिजे. ओके. तुमची श्रद्धा, तुमचं बिलीफ कुठपर्यंत राहतो, जोपर्यंत तुम्हाला चूक आढळत नाही. चूक आढळली की तुम्ही काय करता, रस्ता बदलून टाकता. सेम आहे थिंग खूप ठिकाणी आपण होते, खूप ठिकाणी होते. काही वर्ष आपण भिक्कूंवर ट्रस्ट ठेवतो, विश्वास ठेवतो, आणि काही ऍक्शन्स त्यांच्या चुकीच्या होतात. म्हणून आउटर फॉर्म जे आहेत, ते डिल्युटेडच राहणार आहे. ओके. म्हणून इनर फॉर्म जो आहे, आतमधले कल्याण मित्र डेव्हलप करणं गरजेचं असतं. ओके. आणि याच्यामध्ये रोल जो आहे कल्याण मित्राचा, मी दरवेळेस सांगत आहे, कल्याण मित्र ही पाहिजे तर आर्यस पाहिजे. ओके. मिनिमम स्वतः आपण ना सगदागामी अनागामी किमान 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 मग्गावर तरी पाहिजे, वल्लावर किमान मग्गावर तरी पाहिजे. आणि त्याची अनुभूती तुम्हाला आलेली पाहिजे, त्याच्याशिवाय नाही. की तुम्हाला अनुभूती काय पाहिजे, की त्या रस्त्यावर चालताना तुम्हाला समजलं पाहिजे की तुम्ही योग्य दिशेने जाते. ओके. हे श्रद्धा, एनर्जी म्हणजे ऊर्जा, श्रद्धा, ऊर्जा, सती, समाधी आणि पन्या. म्हणून एफर्ट्स बरोबर जातात. माइंडफुलनेस राहते, जागरूकता काय राहते, की कल्टिवेट करत राहतो आपण. काय कल्टिवेट करतो, सभ्य पाप करणं, हेच आहे राईट एफर्ट. हीच तर आहे खरी ऊर्जा. सभ्य पापस करणं कुशलस्य उपसंपदा सचित पर्योदापनं एतं बुद्धान शासनं. कोणतंही बुद्धाचं शासन, धम्म विनय, हेच तर आहे बुद्धाचं शासन. आपण काय म्हणतो, विनये शासनस्य आयो विनये चिते चितं होती. बुद्धाचे शासन केव्हा राहील, ज्यावेळेस तुमचे विनय राहतील. विनय राहतील तर धम्म टिकून राहील. बघा किती इंटरलिंक आहे, सभ्य पापस आणि विनय. पाप केव्हा घडेल, ज्यावेळेस दुर्गुण काम करतील. राईट. म्हणून श्रद्धा, सती, वीर्य, समाधी आणि पन्या ही 5 बळ आहेत आपले. याला डेव्हलप करणं खूप गरजेचं असतं आणि योग्य ठिकाणी टाकणं खूप गरजेचं असतं. ओके. आय थिंक एवढं इनफ आहे तुमच्यासाठी, काही उदाहरणासहित. आय होप की तुम्हाला समजलं असेल. आणि सर्वात महत्वाचं हे पण आहे की जी प्रॅक्टिस तुम्ही करताय ती तुम्ही चेक करायला पाहिजे. डोंट ट्रस्ट मी, तुम्ही माझ्यावर कधीच विश्वास ठेवू नका. जे काही सांगा ते चेक करायचं कधी. टीचर्सला विश्वास म्हणजे फॉलो नाही करायचं, चेक करत राहायचं, कंटिन्यू चेक करत राहायचं. हा, असं असं बोलले का, तर कुठं आहे का बा, असं असं सांगितलं कुठं आहे का, हे सगळं चेक करायचं. त्याच्यानंतरच टीचरवर विश्वास न ठेवता धम्मावर ठेवायचा. जी, कारण की धम्म कधीच बदलणार नाही, तसंच राहणार. हा बुद्धाचा काळ असो, समोरच्या असो, कोणताही असो. राईट. आय थिंक एवढं